नमस्कार मंडळी. इथं युद्ध असतं पण हिंसा नसते, प्राणघातक शस्त्र नसतात. इथं हसत हसवत एकमेकांवर विनोदाचे वार केले जातात आणि त्यातूनच रंगत जातो सगळ्यांना आनंद देणारा हास्य संग्राम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदवीरांचा हास्य संग्राम. मंडळी, या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की या आठवड्यात कोणत्या गावच्या इनामदारांना सरपंचांकडून मानाचे फेटे मिळणार आहेत ते. तेव्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. सुरू करूया आजचा मुकाबला, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, एकेकाळी श्रावण बाळाने आपल्या मातापित्यांना कावडीत बसवून काशी प्रवासाला नेलं होतं. आज इथला श्रावण बाळ आपल्या पित्याला घेऊन विमान प्रवास घडवतोय. विमान प्रवासाचा हा आगळा वेगळा अनुभव घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि समीर चौगुले. चला विमानाने चला, विमानाने चला. हॅलो 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 सर. गेलास ढगात. बाबा, शिव्या दिल्यासारखं बोलू नका हो. नीट नाही. जरा गेलास ढगात एअरवेज हीच ना. येस सर. ते मुंबई गोवा विमान. येस सर. येस सर. व्हॉट्सअप नंबर काय का तुझा? या बाबा या. एक्सक्यूज मी सर, Yes. तुमचा सीट नंबर काय? माझा 775. एवढा कसा असेल? एक्झॅक्टली 775 हा का लिहिलाय? अहो काका, हा फ्लाईट नंबर आहे. बिझनेस क्लास. Yes. ओ सर, वेलकम सर, प्लीज कम. तुमची सीट. मी वामन वामन हो बाबा, बाबा चला. रत्नागिरीला असतो वामन. अच्छा, या. वामन चौगले हा माझा मुलगा. Hello, समीर hi. चौगले हाय हाय. इंजिनियर आहे हो. 2 लाख रुपये पगार घेतो. 2 लाख. ओरडू नका बाबा. पण लग्न कुठे अजून जुळत ना बाबा मस्त रे. बी कम्फर्टेबल सर. येस, तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. सम्या हा ही डॉक्टर आहे का रे? म्हणजे कुठं लागलं तर आपलं सांगा. ए, सम्या, आणि डोळा लागला तरी हिला सांगायचं का? मला माझी कॉमेडी या कार्ट्यात आलीच नाही. काय आपला सिरियस असतो. बाबा, काही लागलं का? म्हणजे तुम्हाला काही मदत वगैरे लागली तर हे वरचं बटन आहे ना, ते प्रेस करायचं, मग ती येईल. असं आहे ते. येस. अहो, आता कशाला प्रेस करताय? आहे ना ती समोरच, मग विचारा ना डायरेक्ट. ए, तू जा का जरा बघू येतेस का? जा जरा अहो नाही, आहे ना इकडे, तिला सांगा ना काय. बघूया तर येते का? जा ना जा. नाही, ठीक आहे, ठीक आहे. इट्स ओके, मी जाते. या. ये समय ए, आहे. आली रे, आली 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 रे, आली. बाबा, जादू आहे का ती? येणारच ती. ऍक्च्युली ही इज ट्रॅव्हलिंग फॉर द फर्स्ट टाइम ना, त्यामुळे आय जरा. अंडरस्टँड. ए पोरी, एक काम कर बा, हे घे. हे लिंबू मिरची आहे. हे ड्रायव्हरला दे. सांग विमानाच्या बोनेटला लाव. ड्रायव्हरला का ते बोनेटला लावायला तू लिंबू मिरची? आणि इकडे गो बा, इकडे यस. हा बघ, हा दोंड्या रानाचा अंगार आहे. अहो, हा त्याला पण लाव ड्रायव्हरला. आणि थोडासा असा बोनेटवर फुंका करून. हा हो सर, मी करते. Yeah, please. येस, I'm sorry, I'm sorry. टोटली फाईन. बी कम्फर्टेबल. हा. सम्या, हा. मुलगी चांगली आहे. लगेच लग्नाची बोलणी करून टाकूया काय? बाबा, तुम्ही माझ्या लग्नाबद्दल विचार सुद्धा करू नका. लक्षात आलं? ठीक आहे, मी माझ्या लग्नासाठी विचारतो. अहो, आपण काय बोलता बाबा? काय मस्करी केली रे. तुम्ही मस्करी करू नका हो. पहिला प्रवास आहे की नाही तुमचा हा. विमानाचा? एन्जॉय करा ना मग. खास तुमच्यासाठी मी बिझनेस क्लासचं तिकीट काढलंय की नाही. एन्जॉय एन्जॉय करा तुम्ही. सीट बेल्ट लावा. बघू, एक मिनिट, एक मिनिट इकडे या. आणा इकडे. हे पोट ना चेक इनला टाकायला पाहिजे होतं. फालतू जॉब करतो ना सगळं. फालतू म्हणजे तुमचे सगळे दर्जेदार, माझे फालतू. हे बरं आहे तुमचं. बसा बसा बाबा, बसा बसा. हा, काय गावाला ना. हळू 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 जरा. आम्ही विमानाने टाव टाव, आम्ही विमानाने. ते रिक्षाने जातात ते. याच विमानात आहेत. त्यांना काय चिडवताय बाबा? लहान आहात का भाऊ तुम्ही? नमस्कार, वामन चौगले रत्नागिरीला असतो.
हळू. हा माझा मुलगा हाय. समीर चौगले हॅलो. हा. इंजिनियर आहे इंजिनियर. त्यात ओरडण्यासारखं काही नाही जरा 2 लाख पगार आहे, 2 लाख. मला हसतो का रे? 2 लाख पगार आहे तर बाबा बिझनेस क्लास आहे इकडे सगळ्यांचे पगार 15 लाखापासून सुरू होतात सगळ्यात कमी माझाच असेल 2 लाख. नाही पण आम्हाला खूप झाले हो 2 लाख. काय मुलगी मिळत नाही हो. मग काय चेहरा बघता क्षणी लगेच मुलगी नकार देते. ही बघ काहीतरी करते मग. नमस्ते यात्रीगण, कृपया ध्यान दीजिए। घरचे काय करतात घरचे? सुरक्षा योजनाओं को ध्यान शेत से जमीन आहे का शेत जमीन? तिला कशाला डिस्टर्ब करताय तिला करू दे ना ते. इस विमान में 4 दरवाजे हैं। आमचे 22 एकर आहे 22 एकर. वो असं चारी बाजूने बांध घातला इकडे. अगर ऑक्सीजन की आवश्यकता हो तो आप मास्क ले सकते हैं। पावसाचं आपल्याला काय पावसाच्या भरोश्यावर कोण अरे राहतो? बाबा थांबा ना जरा तिला करू आगे दे ना की तिला सूचनाएं चुकवताय तुम्ही. आपको पता ही होंगी, याद ही होंगी। कृपया एडजस्ट कीजिए। नमस्ते। Captain speaking to you. Captain Patton, Captain Goswami is a pilot and co-pilot. होय काय? वैमानिक आहे पायलट बोलतोय जरा शांत. 30,070 feet high. म्हणजे I think so. What is called nobody अरे म्हणजे काय? बरं बरं चालतंय चालतंय. हॅपी चिल्ड्रन. ओके म्हणजे काय ते सांग. गबस जाड्या. रिलॅक्स रिलॅक्स. आता काय होणार आहे? काय नाही आता ते हे होणार आहे ते टेक ऑफ घेत आहे तुम्ही शांत राहता. आता जाणार? हो विमान टेक आता ऑफ चालू होणार? हो चालू होणार. बाबा तुम्ही जरा हळू. ए सम्या ए चालू झालं ए. हो बाबा. ए हळू ए. अरे मेले हळू चालव. अरे मेले नको. ए, नको. या, या. हो चावलात बाबा मला तुम्ही. थांबलं का रे विमान थांबलं? थांबेल कसं वर आहे हवेत आता बघा ना बाहेर सरा. हा हवेत आहे. बाबा असं करू हवेत नका. आलो. हवेत आलो. सगळ्या माझ्या लेकरा इच्छा पूर्ण केली रे. हो बाबा हो माझ्या नी गंगीची इच्छा होती. हो हो बाबा असं एकत्र विमानात बसायची पण गंगी गेली ढगा. आपण बिझनेस क्लास मध्ये आहोत, मी जरा आता आलो ढगात. गंगा हळू बाबा गंगा तुम्ही जरा प्लीज हळू बोलाल बाबा. सगळा माझ्या कोकरा इच्छा पूर्ण केली रे माझी. हो बाबा जरा समय अजून एक इच्छा पूर्ण करशील? बोला ना मी आहे ना मला बाबा. वचन दे आधी. मी देतो वचन देतो मी आहे ना. बोला थोड्या वेळासाठी आई बन ना. आई बन म्हणजे माझी इच्छा होती रे मी आणि गंगी असे एकत्र विमानात प्रवास करणार होतो पण गंगी गेली आधी. दे बन ना सव्या. अरे पण मी कशी बनू आई मला कळत नाही तुम्हाला काय बन ना. म्हणायचं. गंगीचा आत्मा पण शांत होईल. सव्या मी आहे सगळी तयारी केली. काय घाबरू नको तू. हे बघ काय? मी गंगीला सोबत घेऊनच फिरतो. हे जरा असं घे इकडून असं. अरे बाबा हे काय चाललं मी बिझनेस क्लास मध्ये आहे. ए, गंगे! तर मी सगळी तयारी केली असं काय घाबरू नको. सगळी तयारी केली आहे इकडे. बाबा हे खूप खूप होतोय बाबा हे. आ, बाबा ह्याला अर्थ नाही. हे असं घे डोक्यावर ना घे. गंगे हे याला अर्थ नाही बाबा. ऍक्च्युली कॉर्पोरेटचा मी मॅनेजर आहे. गंगे शेवटी आज आपल्या सम्याने आपली इच्छा पूर्ण केली ग. माझा समयावर खूप प्रेम आहे. फार बालिश वाटते हे ए, बाबा. गंगे! सम्या माझ्या सम्या आपल्या पोटे जन्माला आला हे आपलं भाग्यच म्हणायचं. बाबा हसतात मी स्वतः हसतोय माझ्यावर हे ए, असं. गंगे! हो तुम्हाला मी तेच सांगतोय. तर त्या दिवशी नाही ऍक्च्युली तुम्ही सीट बेल्ट ओपन करू शकता हे सांगायला हे आले. खोलू? हा Yes. उघडा हे उघडा. खोल. मला काय असं अहो हे बाबा असं ठीक आहे. बरं आलं बाबा.
बाबा जरा जरा शांत बसाल का तुम्ही? बाहेर बघा ना. हे बघा कोकण सुरू झालं का बघा. हे सम्या, हा हा. अरे समुद्र किनारा दिसतो. हा. आपलं रत्नागिरी असणार, रत्नागिरी. तो बा ए मेला संजय लकाचे. ए मेला इकडे वामन. अरे वर बघ, इकडे बघ. मेला आयुष्यभर मला चिडवलंच ना, माझ्या पोरानं बघ मला विमान प्रवासाला घेऊन आलाय. हा इकडे बाबा जरा अरे वर बघ या संजय, वर बघ. वर बघा, खाली बघतोय दिसतं केवढ्यावरतून तुम्हाला. नका असं करू काय? बाबा, जरा शांत बसा ना. ए सम्या हा. सम्या महादेवाचं मंदिर आलं सम्या. ए बाय, एक काम कर, हे त्या ड्रायव्हरला दे. सांग महादेवाच्या मंदिराच्या इथे हॉर्न मार आणि जरा नारळ चढव म्हणून. हा अरे बाबा काय चाललंय तुमचं? वरतून कसं ओके. आणि एक आहे, हा रुपया आहे. हा. ते महादेवाच्या मंदिराच्या बाजूला नदी आहे, तिकडे एक रुपया टाक म्हणावं बाबा. अरे बाबा काय चाललंय विमान? महादेव आहे म्हणून सगळं, बाकी काय रिअली नाही व्हेरी सॉरी. नाही ठीक आहे, मी सांगते. है ना. Yes, yes. तुम्ही झोपा आता बाबा, झोपा. खूप झालं, खरंच झोपा. खूप झोपूया दमला. हो बोलतोय. खरंच झोपा. झोपूया. घाम आला तुम्हाला. झोपा, हा, थकाला. झोपूया. आपल्या काय लगेच झोपूया. काय वेळ कुठं लागतो. बाबा अरे बाबा असं बाबा एक मिनिट उठा. इथे कुठे झोपताय हे मध्ये? असू दे रे. अरे उठा ना. मऊवर झोप नाही लागणार, हे आपलं बरं आहे. अहो, नका हो बाबा, बिझनेस क्लास मध्ये होता आपण. ओ, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? अरे नाही, तर अहो, मग तसं नाही बोलता. नका वाच, हसते ते. अरे, असू उठा दे बघू. ना. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय एम रिअली या बाबा, इथे चप्पल बसा. घेऊन. इथे बसा. हा, जरा बसा इथे. बसूया. आपला काय बसूया. आता शांत झोपा. कळलं का तुम्हाला? हा. झोपायचं आता तुम्हाला. हा शांत झोपूया. झोपा. आपला काय झोपूया. नाही रे, शांत जरा शांत बसा. गाणं नका. एक्सक्यूज मी सर, या फूड पॅकेट्स. बाबा हा. खायला आले. काय बाय, नाव काय तुझं? प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी. लग्न झालंय? नाही. नाही ना. मग बघ एखादा इंजिनियर, त्याला 2 लाख पगार असेल असा, लगेच सापडेल, काय टेन्शन नाही. हा, मग ठीक माझ्या डावीकडे बघितलं तर लगेच अरे सापडेल. आय एम सॉरी. अरे का फक्त दिसण्यावर जाऊ नको. म्हणजे कुरूप लोक पण संसार व्यवस्थित करतात हो. तुमचं काय चाललंय Yes, बाबा? yes, रिअली व्हेरी सॉरी. नो प्रॉब्लेम. तुम्हाला आणखी काही हवंय? नाही Coffee? हा कॉफी. बाबा तुम्ही चहा घ्याल का? हा सुनबाई. सुनबाई सुनबाई म्हणायला लागला. डेअरिंग एवढी वाढली तुमची. हिंदीत बोललो म्हणजे सुनबाई. Yes. वो ताईत वाली चाय मतला ना. हा ताईतवाली चहा? म्हणजे वो ताईत रहता ना बुडो बुडो के. अरे टी बॅग्स म्हणतात. ताईत घालतात का? वो मतला ना. हाँ, ठीक है. कब बशी में लेके आना. हाँ, ठीक है, और please, बशी लेके ना बशी. वो फुरके मारने में मजा आता है. तुम्ही जा नाही तर बोलतच बसतील ते. हा? Please, please. चहा आणि येते, कॉफी. येते, आण, येणार, आण, येणार. आण, हो, आण. सुनबाईने बनवला. फु. बाप नाही हे मला बोललं पाहिजे. बाप एक मिनिट. येस. काय सुनबाई घरच्यांनी काय शिकवलं नाही आईने जेवण बिवण बनवायला. का हाताला चव नाही तुझ्या. हे बघ चौगल्यांच्या घरी अशी थेर चालणार नाही. चौघांचं एक कोण मिनिट हा बाबा. हो बाबा, अहो हे काय माझ्या घरातून नाही बनवून आलेलं आहे, हे हॉटेलमधून पार्सल आलेलं आहे. तुम्ही माझ्या घरी या, मग कळेल तुम्हाला माझ्या हातची चव काय आहे. चेहऱ्यावरून तर वाटत ना काय येत असेल. बाबा मला चॅलेंज देऊ नका. मला सगळं येतं. सुगरण आहे मी, सुगरण. उत्तम स्वयंपाक करते. सम्या सांग हा बाबांना, उगाच माझ्यावर भलत्या चोलत्या आरोप करायचे नाहीत म्हणून. सम्या हा अरे काय सम्या, तुमच्या दोघांचं काय चाललंय? वेगळं स्किट सुरू झालं की काय तुमचं? तुला खरंच येतं? मला येतं. पुरणपोळी येते? पुरणपोळी येते. हो उकडीचे मोदक येतात? हो येतात. वरणाची आमटी कशी करतात सांग? काय नाही, तुरीची डाळ आपली कुकरमधून शिट्टी काढायची आणि त्यांनी रवीनी हाटायची आणि मग त्याला फोडणी द्यायची आणि मग आमसूल आणि चिंचगूळ घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं, झालं. अरे आपल्यासारखीच पद्धत आहे. बरं मला सांग, तुला शिवणकाम येतं? हो येतं. नाचायला येतं? उत्तम येतं. मी एकटीच नाच ना, सगळ्याला कशाला बोलवते? बरं गाणं गायला येतं? गाणं गायला येतं थोडं. अरे उत्तम आहे. हे बघ आपले, हे बघ ही आमच्या समीरची कुंडली. ओ बाबा, तुमचं काय चाललंय? त्याचा नंबर पण आहे. तुझी कुंडली व्हॉट्सअप कर. जमलं सगळं तर ह्याच महिन्यात बार उडून टाकू लागणार का? बाबा जरा शांत बसा. बाबा जरा शांत बसा. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्हाला माहिती ना माझे बाबा कसे आहेत ते. म्हणजे त्यांना तसं म्हणायचं नसतं, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे त्यांनी जो काही त्रास दिलाय. नो इट्स टोटली फाईन, टोटली Yeah, फाईन. yeah. त्याने किती कष्ट केले तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी, तुम्हाला मोठं करण्यासाठी. तुम्ही सुद्धा किती प्रेमानं त्यांना हा विमान प्रवास घडवायला इथे घेऊन आलात.
आणि तुम्ही याचा कॉम्प्लेक्स काय घेताय हो? अगदीच ठीक आहे. मी सुद्धा अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी आहे. मी सुद्धा माझ्या आजोबांना जेव्हा पहिल्यांदा विमान प्रवास घडवायला आणलं होतं ना, तेव्हा ते सुद्धा असेच एक्साइट झाले होते आणि असाच गाजावाजा करत होते. सो टोटली फाईन. आणि एक सांगू का, मला वाटतं माणसं विमानापेक्षा मोठी असतात अहो. बघितलं, बोललो होतो ना पोरगी चांगली आहे. काय ग पोरी, आमचा समीर आवडला ना तुला? तुम्ही डायरेक्ट लग्नच लावून टाकलं माझं. लाजली म्हणजे आवडलास तू. हे पण आम्हाला काय लपून ठेवायचं नाही. हे बघ, हे आहे ते असं चाललंय. हे पोरी काय, अगं ऐक माझं. उडी मार. वा वा, जबरदस्त. खरं सांगू, मला ही सिच्युएशन खूप आवडली आहे आणि हे सगळं माझ्याबरोबर घडलंय. वा, वा. खरंच मी माझ्या आजोबांना आणि आजीला पहिल्यांदा विमान प्रवासासाठी नेलं होतं. अर्थातच एवढे क्रेझी नाही आहेत माझे आजोबा, पण त्यांनी मला खूप प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. त्यामुळे मी खूप रिलेट करू शकले. मस्त मजा आली. सरपंच, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? तुम्हाला यार ऍक्च्युली सॉरी, मी आज असं थांबायला पाहिजे. हा कॉम्प्लिमेंट टू यू ऑल्सो. म्हणजे तू सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व छान झालीस. समीर, तू तर एक्स्ट्रॉर्डनरी काम केलंसच, पण प्रसाद, तू जो टोन मेंटेन केला थ्रू आउट टोन परफेक्ट. म्हणजे कुठेही तो सरकलाच नाही तो. दॅट इज द कॅरेक्टर यू वेंट इन टू. सुपर. आणि ऑफकोर्स डायरेक्टरचं पण अभिनंदन. त्यांनी अक्षरशः असं आपल्याला असं फील दिला का हे विमानात घडते आहे. आणि डायरेक्टरचा आवाजसुद्धा ऐकला आपण. आणि सचिनचं विशेष अभिनंदन. त्यांनी अगदी करेक्ट तो पायलट कधी काय बोलतो ते कधी कोणालाच कळत नाही. अगदी सुपर ऑब्झर्वेशन आहे ती. पण ब्रिलियंट ब्रिलियंट ब्रिलियंट. आणि ते प्लेन टेक ऑफच्या वेळेला ते प्लेन राईड आहे का रोलर कोस्टर राईड आहे? तुझी रिॲक्शन दिली ती सुपर. मी तुम्ही दोघांनी असा फील आणलात का हे प्लेन खरंच टेक ऑफ होते. अरे वाह, क्या बात है. आय थिंक यू गाय डिझर्व समथिंग ग्रेट अँड द ओनली आन्सर इज डबल धमाका फॉर यू. तुम्हा दोघांबरोबर काम करणं हे ॲक्च्युली ही पर्वणी आहे आणि खरं तर टेन्शन आहे. पण तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल मनापासून आभारी आहे. थँक्यू. थँक्यू थँक्यू. मागच्या पर्वात विनोदाचं एक धमाल रसायन महाराष्ट्राला परिचित झालं आणि ते म्हणजे सचिन गावडे. आज ह्या सचिन सोबत येत आहेत बाणकोटी बोलीचे बादशहा प्रभाकर मोरे आणि आपल्या वेगवान बोलीने अंशुमनला सुद्धा चकित करून सोडणारी विरोधाची सुपरफास्ट एक्सप्रेस सुहास परांजपे. बस प्रभा, बस. अति झालंय आता. डोक्यावरनं पाणी जायला लागलंय आता माझ्या. मला इथे 2 मिनिटं सुद्धा थांबायचं नाही. मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. मी काय देवाला नवस केला होता तुझं तोंड बघायला मिळावं म्हणून? आग लागली तुझ्या तोंडाला ती. अगं हा तोंड बघून बघून ना मला आता कंटाळा आलाय. शिल तोंड आहे तुझं, शिल तोंड. हो, भात कसा शिला होतो तसं तुझं तोंड शिलाय. माझं हो, मी काय बोलतो आई? माझं तोंड शिळय. हो. मला बोलायला लावू नकोस हा. हा. मी जर बोलायला लागले ना की मग तुला राग येईल. अरे मग बोल ना. बोलतेस ना आता मग. त्या दिवशी मैत्रीण आली तिने माझी. हा. तुझ्याकडे बघून काय म्हणाली माहितीये? काय? ए, कुठल्या चोर बाजारात आणलंस याला? काय अँटिक पीस हा? आहे? आठवतंय? एक गांडळ होतो वासाय. मारायचं नाही माझ्या पोराला, मारायचं नाही. योग्य ठिकाणी हसतोय तो. योग्य ठिकाणी असतं. तू काय स्वतःला रूपाची राणी समजते की काय? आहेच मी. 2 किलो मेकअप तोंडावर थापला. आणि त्या दिवशी माझ्या बरोबर ना अँटिक मार्केट मध्ये आली होती. सगळी लोक म्हणायला लागली ही बघा फर्निचर वाली बाई. या दात काढ वासाड्या. हे बघ, मला तुझ्या बरोबर अजिबात राहायचं नाही आहे. पण मी काय बोलतो आई? तू काहीच बोलू नको. हे सगळं तुझ्या मुलं घडलेलं आहे. माझ्या मुलं? हा म्हणजे काय? हे बघ सुहास, मला घसत फुट हवाय.
काय असतं ते? काय हवंय तुला? काय ते काय असतं ते घसड काय ते? घटस्फोट. हा तेच मला घटस्फोट दे आणि मोकली हो. ठीक आहे, घटस्फोट हवाय ना तुला? हा. मी देते घटस्फोट. आपल्यामुळे माझ्या मुलाचा प्रॉब्लेम व्हायला नकोय मला. त्याचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तुला घटस्फोट देते. सांभाळ याला, मी झाले. तुझ्या मालकीची एक पण गोष्ट माझ्या घरात नको पाहिजे. आता हा माझ्या मालकीचं झालं. हा. मुलगा हवा असं तुझंच म्हणणं होतं ना. झालं ना मुलगा, घे मुलाला मग तुझ्याकडे. बाबा ए बाबा, राग लागली तुझ्या तोंडाला ती. अरे वासाड्या, मी तुझा बाबा आहे. तुम्हाला सांगतो मंडळी, जन्माला आल्यापासून यानं मला बाबा म्हणून कधी हाक मारलेला नाही आहे. अरे मला आई म्हणून हाक मारतो आणि ह्या वासाडीला बाबा म्हणून हाक मारतो. अरे एवढंच काय नाही, अगदी लहान होता ना तेव्हा सगळ्या शेजारच्या चालीतल्या लोकांना बाबा बाबा म्हणून हाक मारायचा. त्यातल्या अर्ध्या लोकांचं घटस्फोट झालं. दात काढला तर भांडण मारे. ही तुला सवय गेली नाही. ए पोरा, अरे मी तुझा बाप आहे ना बाप. मला कधीतरी बाबा म्हणून हाक मार. अरे पण मी तरी काय करू? आमच्या शाळेत पण हेच शिकवतात. प्रभा हे मुलीचं नाव आहे आणि सुहास हे मुलाचं नाव आहे. अरे 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 अरे, काय आई बाप आहेत, काय नाव ठेवली नाही. सुहास. आता एक मूल जर जन्माला आल्या आल्या त्याला मिशा आल्या म्हणून असा सूड उगवायचा. सुहास. आणि तुमच्या आई बापाने किती काय दिवे लावलेत रे? काय दिवे लावलेत? काय नाव ठेवलं? प्रभा. ए माझं नाव प्रभाकर आहे, प्रभाकर. पण ना तू नुसतं प्रभा प्रभा म्हणून माझ्या नावाची वाट लावलेली आहेस. अरे तुझ्या मुलं सगळी चालीत लोक मला प्रभा म्हणून हाक मारतात. माझे टिंगल टवाली करतात माहितीये. त्या दिवशी शेजारच्या वहिनी आले, काय म्हणाले माहितीये? हो प्रभा वहिनी, तुम्ही अजून गाऊन नाही घातलं. कानफाट बोली टाकते तर. आणि हे ते समीर भाऊजी काय म्हटलं माहितीये? काय काय हो हो सुहास भाऊ कुठे गेलेत? सलून मध्ये दाढी करायला गेलेत की काय? अरे तुझ्या नावाचे गोंधळा मुलं माझं बालपण कसं वाया चाललंय ना. साडी नेसलेला माझा बापूस आणि दाढी करणाऱ्या लुंगीवर माझी आईच. तू ते एक शब्द बोलू नकोस. तू जन्माला आल्यापासून लोकांना कसं तोंड देतो ना, हे आमचं आम्हाला माहितीये. खरं आहे. माहितीये कसं तोंड देतो? तू जन्माला आलास ना तेव्हा डॉक्टर सुद्धा मला म्हणाले होते, सॉरी हे कार्टे जन्माला आले. का काय असा भस्का धरायला लावतास तू? अरे लहान मुलांना काचेच्या पेटीत ठेवता, तुला हार्मोनियमवर ठेवला होता. कसे केस आहेत रे, कसे केस आहेत. केसांचा जंजाळ होता लहानपणी. अरे तुझा जावल करण्याच्या वेळी ना कार्पेंटरला बोलवावा लागला होता. का केस कापायला त्याची कैची अडकली होती तुझ्या केसात. ती काढण्यासाठी कार्पेंटरला बोलवलं तर त्याची करवत सुद्धा तुटली. शेवटी रंधा मारायला लागला ना तेव्हा तुझं जावळ झालंय. कुणी असं बालपण कुणाचं उपभोगलं नसतं रे, तसं उपभोगलं मी तुझं बालपण. कसा होतास रे तू, कसा होतास? शी, तुझ्यामुळे आमच्या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. माझ्यामुळं? हो, तू जन्माला आलास आणि आम्ही पहिलं भांडण केलं आणि आता घटस्फोटापर्यंत येऊन थांबलोय. तुला माहिती, तुझ्या जन्माच्या आधी मी आणि प्रभा किती प्रेम करायचो एकमेकांवर. बाजूला लव सीन सुरू होते. सतत एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसलेले असायचो. रात्र नाही दिवस नाही, फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम. प्रभा, आठवते तुला ती रात्र? आठवते ना, आठवते ती रात्र. जुरासिक पार्क बघता बघता डायनोसॉर बघून तू रोमॅन्टिक झाली आणि हे नक्षत्र जन्माला आलं. आता सांभाळ त्याला, तू सांभाळ. अगं किती झालं तरी तुझा तो डायनोसॉर हाय. प्रभा, फक्त माझा डायनोसॉर आहे तो? फक्त मी रोमॅन्टिक झाले होते, तू रोमॅन्टिक झाला नव्हतास? आठव त्या पिक्चरच्या वेळेला काय झालं होतं? मी रोमॅन्टिक झाले, तू रोमॅन्टिक झालास आणि त्या चित्रपटातल्या डायनोसरला काय म्हणालास तू? वसरे जरा तिकडे बघ. आणि त्याच्यानंतर हा डायनोसर आला. हे तुझ्या अंगातले किडे आहेत ना, तुझ्या अंगातले किडे, त्याचं हे पाप आहे.
एक शब्द बोलू नको. एक मिनिट इथं ये, मध्ये ये. हा बघ. आता ह्यालाच विचारूया. मला सांग तुला कोणाबरोबर जायचं आहे? मला शिवाली बरोबर जायचंय. तुम्हीच दोघं स्केच करता. मला एक डायलॉग नाही दिला तुम्ही. माझ्या फक्त काय एक्सप्रेशन साठी मला बोलवलंय. ठीक आहे, तुला बोलायचं ना, बोल बोल. चल बोल. हे बघा तुम्ही मला दोघं पण आवडता. हा मला ना असं सोडून जाऊ नका. मी तुमच्या पाया पडते. ठीक आहे. मला ठीक आहे, तू एक काम कर सुहास, तू 3 दिवस ठेव, मी 3 दिवस ठेवतो. आणि उरलेला एक दिवस ते तुझं तू बघा. 3 दिवसाच्या वर 1 दिवस सुद्धा सांभाळणार नाही मिळाला. मी पण हा. ठीक आहे, ठरलं आता, मग आम्ही जाऊ. एक मिनिट मी तुमच्या पाया पडते. तुम्ही जाऊ नका. अहो मी तुमचा मुलगा आहे ना. मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. काय? पण मला असं सोडून जाऊ नका. मला घ्या ना. ठीक आहे ठीक आहे. हे बघ, हिनं एक कारण सांगावं की मी तुला का सांभाळायचा, मग मी एक कारण सांगेन की हिनं का सांभाळायचं. दोन वेळेला मीच सांभाळायचं आहे. म्हणजे मी का सांभाळायचा. ठीक आहे, सांग मी कारण. मी कारण सांगते. हा. बघ याचा चेहरा बघ. चेहरा, रंग, रूप, कुठल्या अँगलने तर तो माझ्यावर गेलाय. 4 चौकात मी सांगितलं ना हा माझा मुलगा आहे, तो लोक म्हणतात मला, हो मग याचे बाबा काय युगंडाला कामाला आहे. हा माझ्यावर गेलेलाच नाहीये, हा मला शोभतच नाही. ठेव तुझ्याकडेच. अरे मला तरी कुठं शोभतोय. अरे मी केवढा राजहंस. दात काढू नको. अरे एक तर मी बानकोटी बोलतो, हा आगरी बोलतो. त्या कदमांचा अरुण आहे, कदमांचा अरुण, त्याने माझा एक तरी शब्द उचललाय. कुठला? वासाळा. त्याला हे पण जमलेलं नाही. एक विल मी त्याला मुलगा मानेन. अरे मग हा काय वाईट आहे. अगं, तो आला या बरं ते जाऊ दे. हा ते जाऊ दे. मला सांग, तुला शालू झोका दे ग महिना या गाण्यावर डान्स करता येतो? येतो तुला नाच करता येतो. येतो? ठीक आहे, मी आता गाणं म्हणतो, नाचून दाखव. हा वाजव रे. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे. हा शालूचा डान्स आहे. हा हे शालूचं शास्त्रीय नृत्य आहे. अरे केवढा डान्स आहे तो. असा 8 बीट अशी गरकन गिरकी मारायची, असा आहे का नाही. आता मी तुला पदन्यास करून दाखवतो. अगं शालू झोका दे गो मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना, शालू झोका दे गो मैना. गल्ला, अरे माझ्या शालूची थोर परंपरा हा धुलीला मिळविल. तू एक काम कर, ह्याला घेऊन जा. मी काय नाही नाही, तुला तू द्यायचं तर तू नाही, मी नाही नाही. चल. नाही, नाही, तू घेऊन जा. मी नेणार नाही प्रभा. एक काम करू आपण. माझ्या डोक्यात एक सॉलिड आयडिया आहे. आपण ना 10, 20, 30 खेळूया. हा चालेल, चल चल पटपट. जो हरेल ना मी त्याच्याकडे थांबेल. ठीक आहे. हा? 10, 20, 30. यस मी सुटलो. अरे तुम्ही दोघं सुद्धा ना, तुमच्या दोघांमध्ये चाललंय ना. ते फालतू. हा? आता मी करतो परत. 10, 20, 30. मी सुटले, याच्याकडे सापडतो. काय मी सुटले. वासाड्या पुढचा आकडे बोल. 40-50 तर पण आहेत ना. मला नाही येत. तर येत नाही, मग तुझं तू बघ. हा, मग काय? हा, तुझी चल. कटकट नको ते हा, चल, आम्ही आम्ही जातो. निघालो. अरे मला तर न्याय द्या. मी कोणाकडे राहायचा. एक मिनिट, तुला न्याय हवाय ना, आता मी सांगते ना तसंच करायचं. इथनं सुटायचं आणि टेरेसवर जाऊन उभं राहायचं. आम्ही बिल्डिंगच्या खाली जाऊन उभे राहणार. तू वरनं उडी मारायची, जो तुला झेलेल तू त्याच्याकडे राहायचं. बस. येस. हा वरून हा उडी. हा. अरे आठ बापूसच का कोण आहे तुम्ही. काय? अरे मुलाला तुम्ही टेरेसवर उडी मारायला सांगता. मग? अरे अरे मला ना तुमच्या राहायचंच नाहीये. का आता का? का मला ना आता शिवाली बरोबरच राहायचंय. ती बरोबर मला झेलेल. जा शिवानीकडे. शिवा! शिवानीला. शिवा! क्या बात है. शालूमुळे खूप मज्जा आली. क्या बात आहे. अफलातून. सरपंचांना कसा वाटला परफॉर्मन्स? ब्रिलियंट. आणि सचिन, तुझं विशेष अभिनंदन.
तू खरंच डायलॉग नसून सुद्धा चांगले एक्सप्रेशन दिले. म्हणजे तू म्हणालास का मला इथे कशाला आणलंय फक्त एक्सप्रेशन द्यायला, आणि ॲक्च्युली त्यांनी तुला या स्क्रिप्टमध्ये एक्सप्रेशन द्यायसाठी आणलं होतं. आणि ते तू छान दिलीस एक्सप्रेशन. तुझ्याविषयी म्हणायचं म्हणजे कमाल आहे, एवढा मोठा ॲसेट सचिन हे दोन्ही टीम्सनी वापरलं. पण नंतर मला कळलं का 1-2 नवीन एंट्रन्स आहेत, त्यांच्याबरोबर हे स्ट्रॉंग ॲसेट असलं पाहिजे. पण रिअली सुहास वेलकम, आणि प्रभाकर तुला पण वेलकम. आणि तुझा जो डान्स पाहायला मी खरंच आतुर झालो होतो. आता मला कळेल ना तू करणार आहेस का नाही करणार, आणि शेवटी तो आलाच डान्स. माझी आई त्या डान्सची फॅन आहे फार मोठी, माहिती आहे ना तुला. फॅन्टॅस्टिक ब्रिलियंट परफॉर्मन्स, गिव्ह इट अप. अँड इट इज डेफिनेटली अ डबल धमाका. क्या बात है. या त्रिकुटानं पहिल्याच परफॉर्मन्सला मिळवलेला आहे डबल धमाका. सुपर, थँक्यू सो मच. मंडळी, गेल्या महिन्यात 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. त्या दिवशी एका घरात घडलेला प्रसंग आता आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. त्या जर तुम्ही स्वतःला पाहिल्यास निव्वळ योगायोग समजू नये. हा मार्मिक प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहे. विनोदाचा अचूक लक्षभेद करणारा अंशुमन विचारे आणि एकच पंचनं समोरच्याचा विषय कट करणारी चेतना भट. हॅपी बर्थडे बायको, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. हे अंशू, काय झालंय तुला? काय? माझा बर्थडे वगैरे नाही आज, प्लीज. ते मला माहिती आहे, पण आज महिला दिवस आहे ना, महिला दिन. तसा 365 दिवस महिला दिनच असतो, पुरुष मात्र दिन असतो. काय करणार त्याला आता, बाकी सगळ्यांना माहितीच आहे. काय पशा झाली तुझी बंकस सुरू. मग कसं आहे, अगं मी हे बघ जोक आला मस्त बघ बघा ना. वाघासारख्या मित्राला जन्माला घालणाऱ्या आमच्या तमाम आई साहेबांना आणि त्या वाघाची लगेच छेडी करणाऱ्या तमाम वहिनी साहेबांना आमच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. काय बेटा, कशी शेळी आपलं, कसा आहेस तू? नाही, करा खूप थट्टा करा हा तुम्ही. अंशू, तू मला छळायची एकही संधी सोडत नाहीस. हे बघ, मला किचन मध्ये खूप काम आहेत, प्लीज मला जाऊ दे. अरे ऐक ना यार, ऐक ना. ए मला एक काय सांग, रे? तू रोज डेला मला रोज दिलं होतंस, हो. चॉकलेट डेला चॉकलेट दिलं होतंस, हो. मग महिला दिनाला काय देणार? महिला देणार कुठली महिला देणार? अरे शक्यतो मला कॉलेजमध्ये मैत्रीणच दे, मस्त डेटिंगला जातो. गप्प बस ना यार. काय आलं? हे बघ, आम्हाला एक दिवस महिला आहे, जागतिक महिला दिन एक दिवस मिळालाय आम्हाला. हा मग? तुला त्रास होतो ना त्याचा? मला कशाला त्रास होईल, पण मला एक कळत नाही कशाला पाहिजे तुम्हाला महिला दिन. हा काय प्रॉब्लेम आहे? मस्त सगळं चाललेलं आहे तुमचं, आमच्या पुरुषांच्या बरोबरीने सगळं चाललेलं आहे की नाही. आणि तुला माहितीये का, महिलांना केवढा फॅसिलिटीज आहे तरी नाटकं चालत नसते. एक मिनिट, नाटकं काय नाटकं? आम्हाला फॅसिलिटीज आहेत. काय रे अशा आहेत फॅसिलिटीज, सांग जरा. आई शपथ, काय रे, साधी गोष्ट, ट्रेन घे ना, ट्रेन मध्ये लेडीज डबा केवढा असतो तुमचा. हॅलो, बाकीचे एवढे सगळे डबे तुम्हाला असतात. हो, पण त्यात तुम्ही चढू शकता. आम्ही जर लेडीज सोबत चढलो ना, गेले उतरा उतरा, लेडीज डबा, लेडीज डबा. मागे चुकून एकदा मी चढलो होतो ट्रेन मध्ये, लगेच उतरवलं पुढच्या स्टेशनला. माहितीये काय? अरे बस मध्ये तुमच्यासाठी सगळ्या रिझर्व सीट असतात. कोणी बसलं ना पुरुष की लगेच त्याला खाऊ की गिळू अशा नजरेने बघतात नसते, आणि अपमान करून उठवतात. नाटके नसती. तुला सांगतो, शेअर रिक्षा आपल्या, त्या दिवशी मी शेअर रिक्षात बसलो होतो, 3 सीट फुल होत्या, तरी पुढच्या स्टॉपला एक बाई उभी होती. त्या रिक्षावाल्यानं काय करावं, काय मला म्हणाला, जरा बाजू बैठो मेरे, उनको पीछे बैठने दो. मी आपला असा बसून चाललोय. काय फालतू गिरी नसती. अरे तू का चिडतोस एवढा? हा त्या रिक्षावाल्याचा प्रॉब्लेम आहे ना. नाही प्रॉब्लेम तेच म्हणतो, आम्हालाही प्रॉब्लेम असू शकतात ना. मग आम्ही साजरा करू जागतिक पुरुष दिन, आम्हालाही करायचं साजरा. ओके आपलं. काय करणार आहे त्या दिनाला तुम्ही? हा सांग ना, काय करणार? काय म्हणजे काय, पिकनिक, मस्तपैकी मजा, एन्जॉय, धमाल. काय मजा. बस एवढंच? एवढं म्हणजे हे सगळं सांगितलं तेवढंच करणार फक्त? मग दुसरं काय करतात? अरे वर्षभर तर तुम्ही तेच करता. म्हणजे रोज तुम्ही ते करता ना, असं दारू पिऊन येता, आणि आम्ही काही विचारलं की हे वेडी आहेस का तू? अगं सगळे असं असं नाही कसं म्हणणार, किंवा मग बॉस सांगतो ना यार की कॉर्पोरेटला चालतं ग, चल ना. हे बघ, हे अशी कारणं रोज देता ना तुम्ही, आणि म्हणे जागतिक पुरुष दिन पाहिजे. काय कशाला अंशू? मग तुम्हाला कशाला पाहिजे जागतिक महिला दिन? पुरुषांच्या बरोबर सगळं चाललंय की नाही प्रत्येक गोष्टी, काय कशाला महिला दिन पाहिजे? एक मिनिट, बरोबरीने चाललंय आपलं सगळं? चाललंच आहे सगळं बरोबरीने चाललंय अंशू? काय नाही चाललंय मला सांग तू.
परवा मी स्लीवलेस घालून खाली गेले होते तर मग? किती हंगामा केलास रे तू कुणबी मग उगाच काय स्लीवलेस घातली मी कशाला हंगामा करू एवढा काय नॅरो माइंड नाही मी लक्षात ठेव नॅरो माइंड वगैरे हॅलो ऐक तू मला म्हणाला होतास हे असे कपडे घालून जाऊ नकोस लोक कशा नजरेने बघतात बघ शी मी असं बोलणार सुद्धा नाही एवढं तू बोललास अंशू आणि तू अशा हाफ चड्ड्या घालून खाली जातोस मांड्या दाखवत पान टपरीवर एकतर ना त्याला हाफ चड्डे बोलून खूप घाणं वाटतं शॉर्ट्स म्हणत त्याला कळलं ना ठीक आहे. आणि मी मांडण्या करता काय काय दिसणार आहे काय एवढं आहे उगाच आपलं नुसतं मग माझ्या दंडात काय दिसणार आहे काय एवढं दंड म्हणजे तसं काय नाही म्हणजे त्याचं म्हणत नाही म्हणजे ते बरोबर वाटत असं म्हणतो तुझ्याकडे नाही एक्सप्लेनेशन मी घालून जाईन ना शॉर्ट्स काय तू काय मांडा दाखवू का उगाच ते बरोबर वाटत नाही ते काय लगेच वा 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 म्हणजे माझं काय दिसलं तर तुला प्रॉब्लेम आहे तू काय घालून जाऊ शकतोस हे बघ तू कुठच्या कुठे इशू घेऊन चालले ठीक आहे ना बस बस हे बघ काय म्हणजे परवाचा विषय माहिती तुला काय होळीच्या दिवशी काय केलंस तू काय केलं अरे त्या परब वहिनींच्या मागे तुम्ही 4 पुरुष बुरा न मानो होली है बुरा न मानो होली है असं करत जात होता तुम्ही त्यांच्या मागे अरे ऍक्च्युली काय काय माहिती तू अरे अरे त्याच्याच मजा चालू होती का तू एवढं का रागवण्यासारखं काय त्याच्यामध्ये रागवले मी नाहीच आहे, मग तेच अंशू. म्हणतं. अरे राग तुला आलाय समीर भाऊजींनी माझ्या गालाला रंग लावला ना तेव्हा नाही आता विषय काढला म्हणून सांगतो हा. तो समीर आहे ना तुला माहिती नाही कसा आहे तो. म्हणजे बायकांच्या बाबतीत तुला आता मी बोलत ना आता अंशू एक मिनिट विषय भरकटवू नकोस हा. कशाला टाकल्याने कलर लावतो मी कशाला विचार एवढं अंशू तुझा इगो हर्ट झाला हे सांग हॅलो माझा काही इगो घाट झालेला नाहीये मग मग काय एक मिनिट ते आत्ताच जाऊ दे जाऊ दे ना. लग्नाच्या वेळेला तू काय बोलला होतास मला काय बोललो होतो माझ्या 4 क्लोज मैत्रिणी आहेत आणि त्या लग्नानंतर तशाच राहणार आहेत अरे मग मैत्रिणी आधी होत्या ना नंतर तू आलीस माझ्या आयुष्यात मग प्रॉब्लेम काय हा, मग ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये हा, ना मग? मी तुला सांगितलं असतं तर माझाही एक जवळचा मित्र आहे आणि तो लग्नानंतर तसाच जवळ राहणार आहे झाला असता संसार आपला मग काय बोललो असतं तर मला काय प्रॉब्लेम नव्हता सॉरी मी एवढा नॅरो नाही सॉरी ठीक आहे मग प्रॉब्लेम नव्हता तर मग काहीच प्रॉब्लेम नाही मला कोण आहे पण तो मित्र कोण आहे म्हणजे असं नाही मला काय प्रॉब्लेम नाही पण आता सांगितलं ना म्हणून आता विषय निघाला म्हणून बोलतोय बाकी काय झाला ना तुला त्रास झाला ना मला कशाला त्रास होईल झाला अंशू ते बटरफ्लायचे मेसेज येतात तोच आहे का तो अंशू अरे बटरफ्लाय माझी मैत्रीण आहे किती वेळा सांगू मी तुला बघ मी काय एक मिनिट बटरफ्लाय तुला माहितीये तू माझा फोन चेक करतोस तू मी कशाला चेक करतो असं त्या दिवशी असं 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 पटकन बघितलं मला असं मला लक्ष मग नव्हतं तुझा पासवर्ड सांग ना मला माझे फोन तू बघतोस तुझा पासवर्ड सांग मला चल अरे अरे माझा पासवर्ड यार तुला काय आता काय सांग हे काय अरे पासवर्डचा अरे तुला माहिती का ऑफिस मध्ये कोणी फोन घेताना म्हणून पासवर्ड ठेवतो एवढा काय पासवर्ड ऑफिसची कारण वगैरे देऊ नको नाही ठीक आहे चल प्रत्येकाची पर्सनल स्पेस असते मी दिली तुला तुझी स्पेस दिली चल हा? हा मग हा थँक्यू दिलीबद्दल थँक्यू ठीक आहे आता सगळं बरोबरीचं करायचं ना ठरलंय ना अरे पण चाललेलंच आहे ना हा चाललंय ना मग अजून ऐक ना पुढे काय आता तू यापुढे तुझं आडनाव बदलायचंस काय हा मी कसं भट विचारायला लावते तसं तू विचारे भट असं लावायचंस हे काय येडच काय विचारे बट काय कसं वाटतं नाही म्हणजे अगं तू भेटेस का हे बघ जनरली मुली लग्न केल्यानंतर त्यांचे आडनावं बदलतात पुरुष नाही बदलत मग जनरली मुली येतात ना पुरुषांकडे राहायला हा. मग तसं तू आता माझ्याकडे राहायलायचं किमान पुढची 2 वर्ष तू डोकं फिरलंय का अगं असं काय करतोय असं होतच नाही आपल्या परंपरा काय आहेत परंपरा नाही म्हणजे मी वा, परंपरा बघे मागे मानतच नाही म्हणजे माझा जॉब इकडे आहे ना असं काय करतोयस तू माझा जॉब इकडे आहे हा बरोबर मग? तुझा जॉब इथे आहे. मग? आपण इथेच राहूयात वा. पण ऐक हा. ना आपण पुढच्या आठवड्यात जातोय ना गावाला गोंधळ आहे तिकडे हे तू सगळी तयारी केलीस ना हो, मी- नंतर प्रॉब्लेम नको उगाच सगळी तयारी केली रे बाबा पण ऐक काय? मी साडी नेसणार नाही म्हणजे हा म्हणजे मी साडी नाही नेसणार हातात बांगड्या वगैरे नाही भरणार मंगळसूत्र नाही घालणार भांगेत कुंकू पण नाही भरणार मी. हा? यार असं करू नको यार तुला माहिती ना म्हणजे काय म्हणते गावची माणसं तुला माहिती आहेत ना वडील जरा जाम कटकट करतील यार नाही बघ ते ऑलरेडी म्हणतात की मुंबईच्या बायकांना शिस्त नाही तू प्लीज तेवढा कार्यक्रम तेवढं काय करू नकोस प्लीज यार बरं ठीक आहे सगळं ठीक हा. आहे मी साडी नेसीन मग तू पण धोतर नेसायचंस धोतर बितर काय मी जीन्स घालतो इतकी वर्ष जीन्स घालतो धोतर काय मध्ये चुकत काहीतरी अरे पण मग मी पण जीन्स घालते ना एरवी अरे नको यार बरोबर नाही वाटत माझा ऐका तू तेवढा फक्त प्रोग्राम बघता काल बाकी मला काय म्हणायचं नाही ठीक आहे मी साडी नेसीन हा. मी मंगळसूत्र पण घालीन हा
मग तू पण काहीतरी गळ्यात हातात सौभाग्याचं लेणं काहीतरी घालायचं. मी असं भांगेत कुंकू भरीन ना, तू भांगेत हळद भर. तुका व्हिडिओ काय? अरे आमच्याकडे प्रूफ आहे ना हे. तुमच्याकडे काय प्रूफ आहे लग्न झाल्याचं? ए, अरे आमचा पडलेलं चेहरा लगेच सांगतो लग्न झालं याचं. झाले हा बायकांवरचे विनोद करून झाले. नाही नाही सॉरी, म्हणजे मला माहिती आहे काय काय गोष्टी अति आहेत. मला माहिती आहे काय काय चुका होतात काय काय, म्हणजे खूप. अरे काय काय गोष्टी नाही अंशू, बऱ्याच गोष्टी चुकतात. काय तुला माहितीये का, मी परवाच टीव्हीवर बघितलं होतं. काय अरे तिकडे ते दुष्काळग्रस्त भागात ना अशा बायका खूप लांब लांब जातात पाणी भरण्यासाठी. हा मग हा एकाच विहिरीवर अशा 7 वर्षाच्या मुलीपासून 60 ते 70 वर्षाच्या म्हाताऱ्या अशा 300-450 बायका पाणी भरत असतात माहितीये. तिथे दिसतो का रे पुरुष तुम्हाला? अरे तिकडे गावाकडे कसं काय काय लोक शेतावर जातात ना कामाला, काय काय पारावर बसतात. आणि गावाकडे प्रॉब्लेम काय माहितीये का, असं बाईला मदत केली की म्हणतात हा बघ बायकोचं बैल म्हणून. अरे पण तू गावाकडे कुठे जातेस यार, इथे मी तुला मदत करत नाही का? मी तुला दळण आणायला मदत करतो, मी कांदा कापून देतो, तुझी सगळी कामं मी करत नाही का? काय म्हणाला अंशू? एक मिनिट, काय तुझी सगळी कामं मी करत नाही का? तुझी कामं? अंशू हाच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे अरे तुझी कामं म्हणालास तू, ही सगळी माझी कामं नाहीयेत. आपण अरे, आपण बरोबरीचं करायचं ठरवलंय की नाही? मग कामं पण वाटून घ्यायला पाहिजेत. हे बघ मी ऑफिसचं करते, घरातलं सगळं करते. ते ऑफिस टू घर या प्रवासात पण ना मी घरातल्या कामांचा विचार करत असते अंशू. तुला माहिती का कितीतरी बायका आहेत ना त्या घरातलं बघतात, ऑफिसचं बघतात, मुलं बाळ, सासू सासरे. अरे नवऱ्याला जे काय हवं नको सगळं बघतात यार, पुढ्यात आणून देतात नवऱ्याच्या. आम्हाला बायकांना काय वेळच नसतो स्वतःचा. म्हणजे आम्हाला वेळ मिळतो तो स्वप्नात, नाहीतर झोपल्यावर स्वप्न बघण्यात. आणि पहाटे अलार्म झाला ना की मग झोप पण मोडते आणि मग स्वप्न पण मोडतं ना. काय फायदा त्याचा? अरे अरे नाही हे बघ मला माहिती आहे. बस 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 नाही आय एम सॉरी, म्हणजे मला माहिती आहे की म्हणजे आम्ही फक्त बोलतो की बायकांना आम्ही पुरुषांच्या बरोबरीने घेतलेलं आहे, पण त्यात सुद्धा आमच्यातला पुरुष हा डोकावत असतोच. म्हणजे आता त्याची तीव्रता कमी झाली असेल पण तो पुरुष मध्ये मध्ये डोकावत असतोच. नाही पण आता मी माझ्याकडून सांगतो, मी आता यापुढे महिलांवर जोक करणं किंवा त्यांची चेष्टा करणं नाही करणार, म्हणजे बंद करणं. गुड. नाही तू इतकं राबतेस, वर्षभर मरमर मरतेस, आयुष्य खर्ची घालतेस. एक दिन बनता है तुम्हारा यार, एक दिन तुम्हारा दिन बनता है यार. हॅलो हा, हा. एक मिनिट. हा. हे आम्ही राबतो कष्ट करतो म्हणून नाही हा जागतिक महिला दिन. उपकार नकोय का? हे पुरुषांची सहानुभूती म्हणून वगैरे नकोय आम्हाला हा दिवस. अरे हे बघ तुझ्या माहितीसाठी मी सांगते अंशू, पूर्वी ना महिलांना मतदानाचा अधिकार पण नव्हता, स्वतःचे काहीच असे हक्क नव्हते. ते त्यांनी जगातल्या सगळ्या महिलांनी ना असे संघर्षाने ते हक्क मिळवलेत, म्हणून हा दिवस साजरा करतो आम्ही. काय यार हे आमच्या अशा स्वातंत्र्याचा हा दिवस आहे महिला दिन. आणि ना तो कसा सेलिब्रेट करायचा ते आमचं आम्ही बघून घेऊ. हे अशी तुम्ही जे विनोद करता ना, चेष्टा करता, ते फक्त बंद करा यार प्लीज. नाही येस सॉरी, म्हणजे मला थँक्स पटवून दिल्याबद्दल. गुड. चहा करू तुझ्यासाठी? ए बाबा प्लीज प्लीज तू चहा वगैरे करू नको. अरे करतो ना मी. अरे ऐक हे बघ मला एकतर दुसऱ्यांच्या हातचा चहा आवडत नाही. अरे मी बनवतो. आणि तू तर नकोच रे बाबा अंशू, तू चहा पावडर जास्त टाकतोस आणि दूध पूर्ण वाया घालवशील. प्लीज नको करूस. मी कर. तू एकदा करशील आणि मला 10 वेळा ऐकून दाखवशील प्लीज. अरे करू सुद्धा दोन्हीकडून बोलतेस तू. आता असं काय करतेस तू? आता केलं तरी बोलतेस, नाही केलं तरी बोलतेस. मी अशीच आहे. हा हे चहा बरोबर ब्रेड बटर आणू ना? भजी कर भजी. अंशू भजी यार आता. मी असाच आहे. ठीक आहे मग मला कांदा चिरून दे. तो वरती 3ऱ्या डब्यात ती पीठ ठेवले ना ते मळून असं एकत्र करून मला भिजवून दे. माझं सगळं आवरून मी भजी करून दे ना तू. अरे ऐक ना, असं काय करतेस तू? मी अशीच आहे. यार, ऐक ना. क्या बात है, क्या बात है. अतिशय उत्तम सब्जेक्ट तुम्ही अतिशय मार्मिक पद्धतीनं सादर केलात आणि लईच भारी, मला भरून आलं यार. क्या बात है, थँक्यू सो मच. सरपंच तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? अंशुमन आय लव्ह यू यार, टू गुड. कॉन्सेप्ट पण ब्रिलियंट आणि चेतना तू पण सुपर साथ दिली. दोघांनी अगदी ब्रिलियंट. म्हणजे आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट द एंटायर टीम
लेखक दिग्दर्शक सगळ्यांना. इतका सुंदर विषय, इतका डीप विषय, इतका सिरियस विषय, इतका सुंदर असा ह्युमरलेस हाताळला. ब्युटिफुल. आणि तो छान पंच होता का गावाला तू साडी घालून जायला पाहिजे आणि मग तू धोतर का नाही, ऑब्व्हियसली. आणि सौभाग्याचं लेणं Yes, जे yes. काय असते ते बायकांनाच फक्त, का आपल्याला का नाही. खरं म्हणजे असायलाच पाहिजे. Actually. म्हणजे ह्या स्किटच्याद्वारे एक फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट, एक हॉर्नेट्स नेस्ट ओपन झालेलं आहे असं मला वाटते. सो अभिनंदन, वेल डन, कीप इट अप. थँक्यू. अँड फॉर द कॉन्सेप्ट, फॉर युअर ब्रिलियंट परफॉर्मन्सेस, आय विल गिव्ह यू अ डबल धमाका. येस. क्या बात है, डबल धमाका. येस, सो आय होप आता इथून पुढे अटलिस्ट तू तरी सौभाग्याचं लेणं वापरायला सुरू कर. जस्ट जोकिंग. बट थँक्यू सो मच. थँक्यू फॉर दिस सब्जेक्ट. Thank you. थँक्यू. मंडळी, आणि आता आपल्याला कळणार आहे की कोणत्या गावच्या इनामदारांना मिळणार आहेत मानाचे फेटे. आणि हा निकाल जाहीर करण्यासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. तर हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुकच्या या हास्य संग्रामात कोणत्या गावानं बाजी मारली आहे? ॲक्च्युली मला एक गोष्ट सांगायची आहे का जेव्हा जेव्हा मी इथे शूटला येतो तेव्हा एक नवीन एनर्जी घेऊन जातो तुमच्याकडे. म्हणजे तू म्हणतेस ना, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, माझ्या एनर्जीची मात्रा, क्या बात आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा. आणि काय आहे म्हणजे एका ॲक्टमध्ये तू सुद्धा परफॉर्म केलं होतंस येस. आणि त्या ॲक्टमध्ये तू एक डाईव्ह मारली होती तिथून. येस. त्या डाईव्हसाठी खुर्दला अवॉर्ड. Oh my God!